नमस्कार मंडळी. लोकसभेचं वारं महाराष्ट्रभर आणि पुऱ्या देशभर पसरले. अशामध्ये प्रत्येक राजनीतिक पार्टी, प्रत्येक राजकीय पक्ष पूर्ण ताकद लावून आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि आपल्या जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करतोय. परंतु मित्र हो, प्रत्येक पक्षाला एक रिकॉग्नाइज पार्टी बनण्यासाठी, एक मान्यताप्राप्त पार्टी बनण्यासाठी किती मेहनत करावी लागते याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, समजा एखादी पार्टी तयार झाली आणि त्या पार्टीला राष्ट्रीय पार्टी बनायचे किंवा त्या पार्टीला स्टेट पार्टी बनायचे, तर त्यासाठी त्या पार्टीला काय काय करावं लागतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मुख्यतः आजच्या व्हिडिओमध्ये राज्य पार्टी, स्टेट पार्टी म्हणजेच राज्याची एखादी रिकॉग्नाइज पार्टी, मान्यताप्राप्त पार्टी कशी बनते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एखादी पॉलिटिकल पार्टी तयार होती, त्या पॉलिटिकल पार्टीला एखाद्या राज्यामध्ये मान्यता मिळवायची, तर त्यासाठी त्यांना एखादं समजा लोकसभेचं इलेक्शन असेल, विधानसभेचं इलेक्शन असेल, तर ते सगळ्यात प्रथम लढवावं लागेल. ते इलेक्शन लढत असताना विधानसभेचं जर ती पार्टी इलेक्शन लढवत आहे, तर त्या राज्यामध्ये त्या पार्टीला विधानसभेच्या टोटल वोटिंगमध्ये 6% वोटिंग मिळाली पाहिजे आणि 2 आमदार त्या पार्टीचे निवडून आले पाहिजे. किंवा त्या पार्टीला विधानसभेमध्ये जेवढे त्या राज्यामध्ये आमदार आहेत, त्या टोटल विधानसभेच्या आमदारांपैकी 3% आमदार त्या पार्टीचे निवडून आले पाहिजे किंवा 3 आमदार निवडून आले पाहिजे. यामध्ये जे जास्त आहे ते झालं पाहिजे. किंवा पार्टी जर लोकसभेचं इलेक्शन लढत असेल, तर त्या पार्टीला पूर्ण टोटल वोटिंग पैकी त्या राज्यामध्ये त्या टोटल वोटिंग पैकी 6% वोटिंग आणि 1 खासदार त्या पार्टीचा निवडून आला पाहिजे. किंवा लोकसभेमध्येच टोटल जेवढी त्या राज्यामध्ये वोटिंग पडणार आहे, त्या टोटल वोटिंगमध्ये 8% किंवा 8%पेक्षा जास्त वोटिंग त्या पार्टीला मिळाली पाहिजे. तेव्हा ती स्टेट पार्टी होऊ शकते, राज्याची मान्यता प्राप्त रिकॉग्नाइज पार्टी होऊ शकते. मित्रांनो, जर हे सुद्धा नाही झालं, तर त्या राज्यामध्ये जेवढ्या लोकसभेच्या सीट्स आहेत, त्या लोकसभेच्या सीट्समध्ये प्रत्येक 25 सीट्स नंतर 1 खासदार निवडून येणं अनिवार्य आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये समजा 48 सीट्स आहेत, तर कमीत कमी 2 खासदार निवडून येणं आवश्यक आहे. तेव्हा त्या पार्टीला राज्याची पार्टी म्हणून मान्यता मिळते, स्टेट पार्टी म्हणून मान्यता मिळते. मित्रांनो, एखादी पॉलिटिकल पार्टीला स्टेट पार्टी म्हणून जर मान्यता मिळाली, तर त्या पार्टीला काही स्पेशल अधिकार मिळतात. त्यापैकी एक अधिकार असा असतो की त्या पार्टीला एक सेपरेट सिम्बॉल मिळतो, जे की ती पार्टीसाठी तो राखीव असतो. त्या पार्टी व्यतिरिक्त तो सिम्बॉल कोणी वापरू शकत नाही. जसं की शिवसेनेला धनुष्यबाण हा सिम्बॉल आहे, राष्ट्रवादीला घड्याळ हा सिम्बॉल आहे. असा सेपरेट सिम्बॉल त्या पॉलिटिकल पार्टीला मिळतो आणि तो त्या पॉलिटिकल पार्टीचा तो सेपरेट सिम्बॉल असतो, जो राखीव असतो आणि कोणालाही मिळत नाही. हा एक अधिकार रिकॉग्नाइज पार्टी झाल्यानंतर त्या पार्टीला मिळतो. त्या व्यतिरिक्त दूरदर्शन, FM किंवा दूरध्वनी अलग अलग वेगवेगळ्या सरकारी प्लॅटफॉर्मवर त्यांची ते मार्केटिंग करू शकतात विदाऊट कॉस्ट. हे देखील फायदा मिळतो. तसेच इलेक्शन कमिशनकडनं अनेक त्यांना फायदे मिळतात. पॉलिटिकल पार्टी रजिस्टर झाली तर, म्हणजेच रिकॉग्नाइज झाली तर, आणि राज्याची मान्यता त्या पार्टीला मिळाली तर, म्हणजे त्या स्टेटपुरती ती पार्टी खूप एक पॉवरफुल पार्टी, राजनीतिक पार्टी म्हणून उभी राहते. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बघितलं तर तुम्ही बीजेपी तर नॅशनल पार्टी पूर्ण देशात आहे. शिवाय तुम्ही महाराष्ट्रात जर बघितलं तर शिवसेना, जी आता शिंदे गटाकडे आहे. त्यानंतर राष्ट्रवादी, जे आता अजित पवारांकडे आहे. या 2 स्टेट पार्ट्या आहेत. अशा स्टेट पार्ट्या ज्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं वर्चस्व असतं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे जे चिन्ह आहे ते इतर कोणीही महाराष्ट्रामध्ये वापरू शकत नाही. त्यांना आपण स्टेट पार्टी म्हणू शकतो, रिकॉग्नाइज पार्टी म्हणू शकतो. जर पार्टीला रिकॉग्निशन मिळालं नाही, स्टेट पार्टी म्हणून मान्यता मिळाली नाही, तरी ती पार्टी महाराष्ट्रभर किंवा त्या त्या राज्यात लोकसभेचे, विधानसभेचे ज्या काही इलेक्शन्स आहेत
त्या लढू शकते, परंतु त्यांना सेपरेट सिम्बॉल मिळत नाही, एक सिम्बॉल मिळत नाही. त्यांच्या प्रत्येक प्रतिनिधीला, लोकप्रतिनिधीला, कॅन्डिडेट्सला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सिम्बॉल्स घेऊन लढावे लागतात. म्हणजे सरळ सरळ अपक्ष लढावं लागतं. म्हणजे त्या पार्टी ह्या रिकग्नाइज पार्टी नसतात, रजिस्टर पार्टी तर असतात, पण रिकग्नाइज आणि मान्यता प्राप्त पार्टी म्हणून उभी राहत नाही. इलेक्शन कमिशनकडनं त्यांना ती मान्यता मिळत नाही. तर मित्रांनो, लोकसभेचं जे इलेक्शन चालू आहे त्यावर मला असं वाटलं की ही माहिती देखील प्रत्येक व्ह्युअर्सपर्यंत माझ्या मिळाली पाहिजे. स्टेट पार्टी म्हणजे काय हे प्रत्येकाला कळालं पाहिजे. त्या संदर्भात मी आजचा हा व्हिडिओ बनवला होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये जरूर कळवा. स्टेट पार्टी, रिकग्नाइज पार्टी, जी राज्याचं मान्यता प्राप्ती पार्टी आहे, या व्हिडिओबद्दल आपलं मत काय? आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती जर आपल्याला पूर्ण वाटली असेल किंवा आपल्याला पूर्ण समजलं असेल स्टेट पार्टी म्हणजे काय, तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.